नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आपल्या संत्र्याच्या बागेत. तर तुमच्या पण बागेतले झाडं असे पिवळे झालेले असतील. तर हे पिवळे होण्याचे मुख्य 3 कारणं आहेत. सततच्या पावसामुळे जे आपल्या झाडांच्या मुळात, पांढऱ्या मुळांजवळ सतत पाणी राहिल्यामुळे त्यांचे अन्न शोषण्याचे प्रमाण कमी होते. आणि दुसरे कारण म्हणजे या झाडाला आवश्यक जे घटक असतात, NPK झालं, तर त्याची कमतरता. आणि दुसरं घटक म्हणजे या झाडाला बुरशी लागणे. या 3 घटकामुळे आपल्या शेतातली झाडे अशी पिवळी पडतात. तर याच्यावर उपाय म्हणून आपल्याला सर्वप्रथम हे जे झाडाच्या बुडातलं जे तण आहे ते आपल्याला काढून टाकायचे आहे. तण काढल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम झाडाला जे खत टाकतो आपण, रासायनिक खत, ते रासायनिक खत टाकून द्यायचे आहे. रासायनिक खत टाकल्यावर आपल्याला बुरशी जी आपल्या झाडाला लागलेली आहे त्याचं नियोजन करायचं आहे. तर एक बुरशीनाशकचा फवारा आपण झाडावर काढायचा आणि दुसरं जे आपण खत टाकलं, खत आपण नेहमी या जो दांड आहे त्या दांडात टाकायचा. आणि हा जो झोन आहे इकड बाजूचा, तर त्याच्यात आपण ऑर्गॅनिक पद्धतीने त्याचे खत नियोजन करायचे. जसे ट्रायकोडर्मा झालं, जे फॉस्फेट मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात ते टाकायचं आहे आपल्याला. जीवामृत झालं ते त्या भागात टाकायचं आहे. नंतर दुसरी गोष्ट, जर जास्त झाड पिवळं झालं असेल तर आपल्याला शेतात जे पाणी थांबते ते पाणी काढून टाकायचं आहे. आणि हे जे माती आहे, खूप जर झाड पिवळं झालं तर हे माती जराशी आपल्याला उकरी करायची. तर अशा प्रकारे आपले झाडाचं नियोजन होऊ शकते आणि हे झाड लवकरात लवकर आपल्याला सुधरवता येते. धन्यवाद.